महिन्यामध्ये तर अशी निविदा प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही लोकांना भेटून आहोत. जून 25 मध्ये मिळाली तर सप्टेंबर 25 पर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. अंदाज 5 किलोमीटर पूर्ण झाला आमचा. त्याला काय एसी कॅबिन मध्ये बसून फक्त निविदा प्रक्रिया वगैरे करून ठेकेदाराला कार्यालयी जायचंय आणि असंही नाही. नाही पण आता 2700 मीटर काम चालू म्हणजे तुळशीदामपासून पुढे त्याच्यात आपल्याला हे पण येतं म्हणजे हॅपी व्हॅली. राजेवाडा विधानसभा मतदारसंघामधील जे काही विकास कामांचा आढावा आहे हा आपण घेतलेला आहे. ते एकंदरीत अधिकाऱ्यांसोबत बैठक पूर्ण झालेली आहे. काय नेमकं कामांची स्थिती मी आता सर्वप्रथम आमच्या महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांचं मनापासून अभिनंदन करतो की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या ठाणे शहरासाठी निधी कमी करू दिला नाही, कमी पडू दिला नाही, तशाच पद्धतीचे अनेक प्रकल्प जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आहेत. म्हणजे विहिरींचं पुनरुज्जीवन करत असताना ते त्या विहिरीतलं पाणी लोक धुणे भांडेला वापरत नव्हते, ती विहिरीचं पाणी आता प्यायला लोक वापरू लागतील असा प्रकल्प. अतिशय चांगल्या पद्धतीनं स्मशानभूमीचं सुशोभीकरण केल्यानंतर पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा आम्ही स्मशानभूमीची व्यवस्था केलेली आहे. अंत्यविधी केंद्र वेगवेगळे म्हणजे बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि त्याचबरोबर अनेक विकास प्रकल्प राबवत असताना जॉगिंग ट्रॅक आम्ही 15 किलोमीटरचा करतोय, जेणेकरून सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ठाणेकरांना प्रत्येक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक थोड्या प्रमाणात उपलब्ध होईल. काही ठिकाणी 3 किलोमीटर, काही ठिकाणी 4 किलोमीटर. प्रामुख्यानं नवीन सर्वसामान्य ठाणेकरांना एक गोड बातमी या माध्यमातून द्यायची आहे की घोडबंद रोडला आम्ही नवीन नाट्यगृह निर्माण करतोय. आम्हाला मिळालेल्या 7350 स्क्वेअर मीटरच्या जागेवर आम्ही अतिशय भव्य असं नाट्यगृह उभारतोय, जेणेकरून ठाण्यामध्ये गडकरी रंगायत काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाबरोबर नाट्यप्रेमी जे घोडबंद रोडचे रहिवासी आहेत त्यांना वाघबीळ येथे एक चांगलं अद्ययावत नाट्यगृह भूमिपूजन आम्ही करतोय. शिंदे साहेबांची वेळ आम्ही 16 किंवा 17 तारखेला घेतोय आणि त्या दिवशी इतर अनेक प्रकल्प जे लोकार्पण आहेत आणि त्याचबरोबर नाट्यगृहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही ठेवतोय. त्यामुळे ठाणे शहरातील सर्वसामान्य जनतेला ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जी काही सुविधा देता येईल तेवढ्या सुविधा आम्ही देतोय. आमचे MMRDचे अधिकारी ह्या ठिकाणी आलेले आहेत. मेट्रो 4चं काम हे आता जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे आणि डिसेंबर महिन्यामध्येच त्याचं लोकार्पण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून आमचे मेट्रोचे अधिकारीसुद्धा मेहनत करत आहेत. घोडबंद रोडला वाहतूक कोंडी वारंवार जी होते त्यावर पर्याय म्हणून आम्ही आमचे सगळे ज्या टीम आहेत काम चालू आहे सर्व्हिस रोड मर्ज करण्याचं. त्यामुळे आमचे पाणी खात्याचे अधिकारी, आमचे विद्युत खात्याचे अधिकारी, आमचे MMRDचे अधिकारी आणि त्याचबरोबर आमचे मेट्रोचे अधिकारी आणि पोलीस ट्रॅफिक पोलिसांचा समन्वय साधून आम्ही साधारण 15 जानेवारीपर्यंत त्यांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आणि प्रामुख्यानं एक नवीन अजून सूचना केलेली आहे. परिवहन खात्याचा मंत्री म्हणून माझ्या RTOचे 5 स्क्वॉड आम्ही त्यांना देतोय ट्रॅफिक पोलिसांना, जेणेकरून वाहतूक कोंडी होत असताना काही लोक विरुद्ध दिशेनं गाड्या चालवत असतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते असं निदर्शनाला आलेलं आहे. कारण मी स्वतः वाहतूक कोंडीमध्ये अडकलो होतो. मला सांगायला काही म्हणजे दुर्दैवानं सांगायचं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आहे, मी आहे, आमचे महापालिकेचे आयुक्त आहे, आमचे शिरसाट आहेत DCP प्रयत्न करत आहेत, परंतु काही अडचणींमुळे हे वाहतूक कोंडी सातत्याने होत राहते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, आमच्या कामामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून माझे RTOचे अधिकारी मी 5 स्क्वॉडच्या माध्यमातून आमच्या DCP ट्रॅफिकना देत आहे, जेणेकरून ह्या वाहतूक कोंडीला थोडासा दिलासा मिळेल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये जी काही विकास कामं चालू आहे त्या विकास कामांना आता गती देण्याचं काम आयुक्त आणि त्यांचे सर्व आमच्या महापालिकेचे अधिकारी MMRDचे अधिकारी करत आहेत.